5 या 5.5 फुट का एक कठिला सा बदन, चेहरे पे सूरज जैसे तेज लिया हुआ एक आदमी घोड़े पे बैठकर आगरा में प्रवेश कर रहा है। उसके साथ इतने हाथी हैं, इतने घोडे हैं, इतने पैदल सैनिक हैं। छत्रपती शिवाजी महाराज दिल्ली दरबारी निघाले आहेत, औरंगजेबाच्या भेटीला ते जात आहेत। त्यावेळेचं वर्णन करणारा पुरातन दस्तावेज शिवरायांचं वर्णन करतोय ते असं. हा वकील रिपोर्ट लिहिलेला आहे. मिर्झा राजे जयसिंग यांच्यासाठी काम करणाऱ्या दरबारात असलेल्या प्रकालदास यांनी. कल्पना करा, इसवी सन 1666 उत्तर भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली शहर आग्रा. मुघल साम्राज्याची राजधानी. लाल किल्ल्याभोवती सैनिकांचा कडक पहारा आहे. रस्त्यावरती व्यापाऱ्यांची गर्दी आहे. दूर देशातून आलेले व्यापारी, राजदूत, सरदार आणि प्रवासी या शहरात वावरत आहेत. पण त्या दिवशी आग्र्याच्या लोकांचं लक्ष एका वेगळ्याच गोष्टीनं वेधून घेतलं. शहराच्या दक्षिणेकडून धुरीचे प्रचंड लोट उठत होते. पुढे घोड्यावरती बसलेला एक तेजस्वी पुरुष, उंचीने फार मोठा नसला तरी चेहऱ्यावर विलक्षण तेज, डोळ्यात आत्मविश्वास आणि चालण्यात सिंहासारखी रुबाबदार दिमाग. त्यांच्या मागे घोडदळ, हत्ती, पायदळ, सैनिक आणि सरदारांची मोठी तुकडी. आग्र्यातील लोक एकमेकांना विचारत होते, हा कोण? आणि उत्तर मिळत होतं, हा आहे दक्षिणेचा राजा शिवाजी. इसवी सन 1665 दक्षिणेत शिवाजी महाराजांचा प्रभाव झपाट्याने वाढत होता. तोरणा, राजगड, प्रतापगड, जावळी, कोकण आणि अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले होते. अफजलखानाचा पराभव, शाहिस्तेखानाचा धाडसी हल्ला आणि सुरतेवरील मोहिमेमुळे शिवाजी महाराजांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात पोचले होते. औरंगजेबाला आता स्पष्टपणे जाणवत होते की शिवाजी नावाचा हा राजा केवळ डोंगर दऱ्यातील सरदार नाही, तर भविष्यात मुघल सत्तेला मोठं आव्हान देऊ शकतो. त्यामुळे औरंगजेबानं आपल्या सर्वात कुशल सेनापतींपैकी एक असलेल्या मिर्झा राजे जयसिंग यांना दक्षिण मोहिमेवरती पाठवले. जयसिंग हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर अत्यंत कुशल मुत्सद्दी देखील होते. त्यांनी थेट युद्ध करण्यासोबतच राजकीय डावपेचांचा वापर सुरू केला. पुरंदर किल्ल्याला वेढा पडला. मुरारबाजी देशपांडे यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं, पण शेवटी ते वीरमरण पावले. परिस्थिती अत्यंत कठीण झाली होती. स्वराज्य वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांनी वास्तववादी निर्णय घेतला आणि पुरंदरचा तह स्वीकारला. या तहानुसार काही किल्ले मुघलांकडे गेले, तर काही स्वराज्याकडे राहिले. याच तहातील एक महत्त्वाची अट म्हणजे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात उपस्थित राहणे. मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना आश्वासन दिलं होतं की बादशहा त्यांचा योग्य सन्मान करेल. दक्षिणेतील कारभाराबाबत चर्चा होईल. भविष्यातील राजकीय संबंध निश्चित होतील. शिवाजी महाराजांनी या आश्वासनावरती विश्वास ठेवला. मात्र त्यांच्या मनात पूर्ण खात्री नव्हती, कारण औरंगजेबाची राजकीय नीती त्यांना चांगलीच माहीत होती. तरीही स्वराज्याच्या भविष्यासाठी धोका पत्करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण एखाद्या मोठ्या साम्राज्याशी लढताना तलवारी इतकीच मुत्सद्देगिरीही महत्त्वाची असते. शिवाजी महाराजांना हे चांगलं ठाऊक होतं. 12 वर्षांचा संभाजीराजे यांनाही या प्रवासात सोबत घेण्याचा निर्णय झाला. भविष्यातील राजा म्हणून त्यांना मुघल दरबार, राजकारण आणि साम्राज्याची कार्यपद्धती प्रत्यक्ष पाहता यावी, हा त्यामागचा विचार असल्यानं काही इतिहासकार मानतात. मात्र हा प्रवास पुढे इतिहासात सर्वात धोकादायक आणि सर्वात नाट्यमय घटनांपैकी एक ठरणार आहे, याची कल्पना त्या क्षणी कोणालाच नव्हती. स्वराज्याची जबाबदारी विश्वासू मंत्र्यांवर सोपवण्यात आली. आवश्यक सैन्य, सरदार आणि सेवक यांच्यासह शिवाजी महाराजांनी उत्तर भारताच्या दिशेनं प्रस्थान केलं. हजारो किलोमीटरचा हा प्रवास त्या काळात अत्यंत कठीण मानला जात होता. नद्या, डोंगर, जंगल, वेगवेगळ्या राज्यांच्या सीमा आणि सतत बदलणारे हवामान यांचा सामना करत हा प्रवास सुरू झाला. दक्षिणेचा सिंह आता थेट मुघल साम्राज्याच्या हृदयाकडे निघाला होता आणि इतिहास एका अशाच घटनेकडे वाटचाल करत होता, ज्यामुळे पुढे संपूर्ण मुघल साम्राज्य हादरून जाणार होते. स्वराज्याची सीमा मागे पडत होती आणि प्रत्येक दिवसागणिक शिवाजी महाराजांचा ताफा उत्तर भारताच्या दिशेनं पुढे सरकत होता. या प्रवासात अनेक मुघल अधिकारी, स्थानिक राजे, व्यापारी आणि सामान्य जनता महाराजांना पाहण्यासाठी गर्दी करत होती. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावरचा लाल महालातील धाडसी हल्ला आणि सुरतेची लूट यामुळे शिवाजी महाराजांचं नाव आधीच संपूर्ण हिंदुस्थानात पोचलं होतं. त्यामुळे दक्षिणेचा शिवाजी प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच होती. प्रवासादरम्यान महाराजांचा मुक्काम ज्या ज्या ठिकाणी पडत होता, तेथे त्यांचं स्वागत होत होतं.
अनेक अधिकारी त्यांच्या वर्तनाकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. शिवाजी महाराज कसे बोलतात, कसे निर्णय घेतात, त्यांच्यासोबत किती सैन्य आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, अशा अनेक गोष्टींची माहिती मुघल प्रशासन नियमितपणे गोळा करत होते. कारण बादशहा औरंगजेबाला प्रत्येक घडामोडींची माहिती पोचत होती. अखेर मे 1666 मध्ये शिवाजी महाराजांचा ताफा आग्र्याच्या हद्दीत दाखल झाला. त्या दिवसाचं वर्णन प्रकालदास आपल्या वकील रिपोर्टात अत्यंत जिवंत शब्दात करतो. त्याच्या मते आग्र्यात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहून या मराठा राजाचं दर्शन घेत होते. त्याच्या अहवालात शिवाजी महाराजांचं वर्णन करताना तो लिहितो की 5.5 उंच फुटीचा, मजबूत शरीर यष्टीचा आणि चेहऱ्यावरती सूर्याप्रमाणे तेज असलेला एक पुरुष घोड्यावर बसून आग्र्यामध्ये प्रवेश करत होता. त्याच्या मागे हत्ती, घोडे, पायदळ, सैनिक, सरदारांचा मोठा ताफा होता. या वर्णनातून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. शिवाजी महाराजांना त्या काळातील लोक केवळ एक प्रादेशिक सरदाराच्या नजरेने पाहत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतका प्रबळ होता की त्यांचं आगमन हीच एक मोठी घटना बनली होती. महाराजांना आग्र्यात एका निवासस्थानी उतरवण्यात आले. मुघल अधिकाऱ्यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. दरम्यान औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाचा भव्य दरबार भरवण्याची तयारी सुरू होती. मुघल साम्राज्याच्या कानाकोपऱ्यातील सरदार, राजे, सुभेदार, सेनापती आणि राजदूत या दरबारात उपस्थित राहणार होते. शिवाजी महाराजांनाही या विशेष दरबारासाठी आमंत्रित करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या मनात एक अपेक्षा होती. पुरंदरच्या तहावेळी मिर्झा राजे जयसिंग यांनी दिलेल्या आश्वासनानुसार बादशहा त्यांचा योग्य सन्मान करेल अशी त्यांची धारणा होती. कारण ते आता केवळ एखाद्या जहागीराच्या नव्हे तर स्वतंत्र राज्याच्या प्रमुखाच्या नात्यानं दरबारात जात होते. 12 मे 1966 हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. लाल किल्ल्यातील दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खास परिसरामध्ये मोठी गर्दी जमली होती. सोन्या चांदीने सजवलेले सिंहासन, मौल्यवान गालिचे, रेशमी पडदे, सुवर्ण अलंकार आणि शेकडो सैनिकांच्या पहाऱ्यात औरंगजेब आपल्या सिंहासनावरती विराजमान झाला होता. दरबारात उपस्थित असलेल्या प्रत्येक सरदाराची जागा त्याच्या पदानुसार निश्चित करण्यात आली होती. शिवाजी महाराज आणि संभाजीराजे दरबारात दाखल झाले. महाराजांनी मुघल प्रथेनुसार नजराणा अर्पण केला. काही समकालीन नोंदीनुसार त्यांनी सोन्याच्या मोहरा, रुपये आणि इतर मौल्यवान भेटवस्तू बादशाला अर्पण केल्या. पण त्यानंतर जे घडले त्याची अपेक्षा कोणालाच नव्हती. औरंगजेबानं शिवाजी महाराजांना त्यांच्या योग्य स्थानावर न बसवता पंचहजारी मनसबदारांच्या रांगेत उभे राहण्यास सांगितले. हा दर्जा शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाला मान्य नव्हता. कारण अनेक सामान्य मुघल सरदारांच्या मागे उभे राहणे म्हणजे स्वतंत्र हिंदवी स्वराज्याच्या राजाचा अपमान होता. क्षणभर महाराजांनी संपूर्ण दरबाराकडे नजर फिरवली. त्यांना समजलं की हा केवळ प्रश्न नव्हता, जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे. औरंगजेब आपल्या साम्राज्याची ताकद दाखवून शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला शिवाजी महाराजांचा स्वभाव माहीत नव्हता. महाराजांनी संतापानं रामसिंग यांना विचारलं, माझा दर्जा इतकाच आहे का? माझ्यासारख्या राजाला या ठिकाणी उभे केले जाते? रामसिंग गोंधळून गेले. त्यांनी महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजी महाराजांचा स्वाभिमान दुखावला गेला होता. काही फारसी आणि राजस्थानी स्तोत्रानुसार त्यांनी स्पष्ट शब्दात आपला निषेध व्यक्त केला. काही मराठी बखरींमध्ये तर थेट औरंगजेबावरती संतापल्याचे वर्णन आहे. विविध स्तोत्रांमध्ये तपशील थोडेफार वेगळे असले तरी एक गोष्ट सर्वत्र समान दिसते, शिवाजी महाराजांनी हा अपमान स्वीकारला नाही. इतक्या मोठ्या मुघल दरबारात बादशहासमोर उघडपणे नाराजी व्यक्त करण्याचं धाडस त्या काळात कोणीही करत नव्हतं. पण शिवाजी महाराजांनी कोणत्याही भीतीशिवाय आपली भूमिका स्पष्ट केली. हा प्रसंग पाहून अनेक सरदार स्तब्ध झाले. कारण एका छोट्या राज्याचा राजा समजला जाणारा हा पुरुष थेट हिंदुस्थानच्या सर्वात शक्तिशाली बादशाच्या दरबारात विरोध करत होता. शेवटी शिवाजी महाराजांनी दरबार सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. औरंगजेब मात्र शांत बसला. त्यानं कोणतीही उघड प्रतिक्रिया दिली नाही. पण त्याच्या मनात आता एकच विचार सुरू झाला होता, हा माणूस अत्यंत धोकादायक आहे. त्या दिवसानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. महाराजांना मुक्तपणे फिरण्याची परवानगी राहिली नाही. त्यांच्या निवासस्थानाभोवती पहारा वाढवण्यात आला.
बाहेर जाण्यावरती निर्बंध झाले. हळूहळू ही नजरकैद अधिक कठोर होत गेली. वरवर पाहता त्यांचा सन्मान राखला जात होता, पण प्रत्यक्ष ते मुघल साम्राज्याच्या सर्वात कडक पहाऱ्यात अडकले होते. शिवाजी महाराजांना आता एक गोष्ट पूर्णपणे समजली होती. औरंगजेबाचा हेतू केवळ अपमान करण्यापुरता मर्यादित नाही. योग्य संधी मिळाल्यावरती तो त्यांना नजरकर्देत ठेवेल किंवा त्यांचा अपमान कायमचा बंदोबस्तही करू शकतो. मात्र औरंगजेबानं एक मोठी चूक केली होती. त्यानं शिवाजी महाराजांना कैद केले होते, पण त्यांच्या बुद्धिमत्तेला, संयमाला आणि दूरदृष्टीला कैद करू शकला नव्हता. याच नजरकैदेत पुढील काही आठवड्यात एक अशी योजना आकार घेणार होती, जी इतिहासातील सर्वात थरारक सुटका म्हणून आजही ओळखली जाते. मिठाईचे पेटारे, दिशाभूल, गुप्त संदेश, विश्वासू मावळे आणि औरंगजेबाला दिलेला सर्वात मोठा धक्का, या सर्वांची सुरुवात आता होणार होती. औरंगजेबाच्या दरबारातून संतापाने बाहेर पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आता एकच प्रश्न होता, पुढे काय? बादशहानं उघडपणे त्यांना अटक केली नव्हती, पण प्रत्यक्षात ते पूर्णपणे मुघलांच्या ताब्यात होते. त्यांना आग्र्यातील राजा विठ्ठलदास यांच्या हवेलीत ठेवण्यात आलं. सुरुवातीला हा केवळ नजर ठेवण्याचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले, पण काही दिवसातच परिस्थिती बदलली. हवेलीभोवती शेकडो सैनिक तैनात करण्यात आले. प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ पहारा बसवण्यात आला. येणाऱ्या जाणाऱ्याची चौकशी होऊ लागली. शिवाजी महाराजांची प्रत्येक हालचाल, प्रत्येक भेट आणि प्रत्येक संदेशावरती लक्ष ठेवले जात होते. इतिहासातील फारसी, राजस्थानी आणि मराठी स्तोत्रांचा अभ्यास केला तर असे दिसते की शिवाजी महाराजांवरती साधारण 5,000 सैनिकांचा पहारा ठेवण्यात आला होता. अशी नोंदही काही समकालीन आणि नंतरच्या स्तोत्रांमध्ये आढळते. मात्र नेमका आकडा सर्व स्तोत्रात सारखा नाही, परंतु एवढे निश्चित की पहारा अत्यंत कडक होता आणि महाराजांना पूर्णपणे नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न होत होता. औरंगजेबानं हा निर्णय का घेतला याचं उत्तर त्याच्या राजकारणात दडलेलं होतं. शिवाजी महाराजांना तात्काळ ठार मारणे त्याला शक्य नव्हतं, कारण त्याचे गंभीर राजकीय परिणाम झाले असते. मिर्झा राजे जयसिंग यांनी सुरक्षेची हमी दिलेली होती. शिवाजी महाराजांची हत्या झाली असती तर राजपूत सरदारांचा विश्वास डळमळीत झाला असता. दुसरीकडे महाराजांना मुक्त सोडले असते तर ते पुन्हा दक्षिणेत जाऊन स्वराज्य अधिक बळकट करतील याची त्याला खात्री होती. त्यामुळे त्याने मधला मार्ग निवडला, नजरकैद. पण शिवाजी महाराज परिस्थितीसमोर हतबल बसणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी पहिल्याच दिवसापासून सुटकेचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी आपला विश्वास मावळ्यांना शांत राहण्यास सांगितला. घाईघाईनं कोणताही प्रयत्न केला असता तर सर्वांचा जीव धोक्यात आला असता. त्यामुळे त्यांनी संयम बाळगला. नजरकैदेत असतानाही महाराजांनी औरंगजेबाला अनेक अर्ज पाठवले. काही अर्जांमध्ये त्यांनी दक्षिणेत परत जाण्याची परवानगी मागितली. काही ठिकाणी संन्यास घेऊन काशीला जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचाही उल्लेख काही स्तोत्रांमध्ये आढळतो. परंतु औरंगजेबानं प्रत्येक मागणीकडे दुर्लक्ष केलं. तो वेळ काढत होता. कदाचित योग्य संधी मिळाल्यावरती शिवाजी महाराजांना कायमचं कैद करण्याचा किंवा त्यांना संपवण्याचा त्याचा विचार असावा, असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. दरम्यान शिवाजी महाराजांनी एक अत्यंत सूक्ष्म डाव आखण्यास सुरुवात केली. त्यांनी आपले अनेक सैनिक आणि सेवक दक्षिणेत परत पाठवण्याची परवानगी मागितली, कारण इतक्या मोठ्या ताफ्याचा खर्च करणे अवघड जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुघल अधिकाऱ्यांना यात संशय वाटला नाही. उलट त्यांना वाटले की शिवाजी महाराज आता निराश झाले आहेत आणि त्यांनी संघर्षाचा विचार सोडून दिला आहे. हळूहळू महाराजांच्या सोबत राहणाऱ्या माणसांची संख्या कमी होत गेली. मुघल पहारेकऱ्यांनाही वाटू लागलं की आत्ता हा राजा काहीच करू शकणार नाही. हीच शिवाजी महाराजांची पहिली मोठी चाल होती. त्यांनी शत्रूला निष्काळजी बनण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर दुसरी चाल सुरू झाली. महाराजांनी आपण आजारी असल्याचं भासवण्यास सुरुवात केली. त्यांनी बाहेर जाणं जवळजवळ बंद केलं. भेटीगाठी कमी केल्या. डॉक्टर, वैद्य, हकीम येऊ लागले. काही दिवसांनी त्यांनी एक नवा धार्मिक उपक्रम सुरू केला. आपण बरं व्हावं म्हणून रोज साधू, फकीर, ब्राह्मण आणि गरिबांना मिठाई, फळं आणि दानधर्म पाठवला जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला मुघल सैनिक प्रत्येक पेटारा उघडून तपासत होते. प्रत्येक टोपलीची चौकशी केली जात होती. पण दिवसेंदिवस तोच प्रकार सुरू राहिल्यानं त्यांना त्याची सवय झाली.
प्रत्येक दिवशी बाहेर जाणाऱ्या पेटाऱ्यात फक्त मिठाई, फळं किंवा प्रसादच असायचा. त्यामुळे पहारेकऱ्यांचा संशय पूर्णपणे कमी झाला. शिवाजी महाराज या क्षणाची वाट पाहत होते. दरम्यान त्यांनी आपला विश्वासू सेवक हिरोजी फर्जत याच्यावरती एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली. काही स्तोत्रानुसार हिरोजी फर्जत यांना महाराजांचे कपडे घालून पलंगावरती झोपवण्याची योजना आखण्यात आली. हातात सोन्याचे कडे घालण्यात आले, अंगावर चादर ओढण्यात आली आणि बाहेरून पाहणाऱ्याला असं वाटावं की शिवाजी महाराज आजारी अवस्थेमध्ये विश्रांती घेत आहे. आता प्रत्येक क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. इसवी सन 1666च्या ऑगस्ट महिन्यात अखेर तो दिवस उजाडला, ज्याची अनेक आठवड्यांपासून तयारी सुरू होती. सकाळी नेहमीप्रमाणे मिठाईचे मोठे पेटारे बाहेर जाण्यास तयार झाले. पहारेकऱ्यांनी वरवरची तपासणी केली, कारण हा प्रकार आता त्यांच्या दृष्टीने रोजचाच झाला होता. पुढे काय झाले? शिवाजी महाराज स्वतः पेटाऱ्यात बसले. त्यांनी वेगळी युक्ती वापरली. संभाजीराजांची सुटका कशी झाली? औरंगजेबाला फसवणारी ती अंतिम योजना नेमकी काय होती? याबाबत इतिहासातील विविध स्तोत्र वेगवेगळी माहिती देतात. काही ठिकाणी मिठाईच्या पेटाऱ्यांचा स्पष्ट उल्लेख आहे, तर काही समकालीन फारसी स्तोत्रांमध्ये वेगळे तपशील आढळतात. औरंगजेबाच्या कडक पहाऱ्यातून शिवाजी महाराजांनी आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावरती सुटका करून घेतली आणि संपूर्ण मुघल साम्राज्याला हादरा दिला. काही आठवड्यापासून महाराजांनी आखलेली योजना आता अंतिम टप्प्यात पोहोचली होती. मुघल सैनिकांना रोज मिठाई, फळं आणि दानधर्माचे पेटारे बाहेर जाताना पाहण्याची इतकी सवय लागली होती की त्यांच्या तपासणीत निष्काळजीपणा आला होता. हीच वेळ साधून शिवाजी महाराजांनी आपली अंतिम चाल खेळली. लोकप्रिय परंपरेनुसार शिवाजी महाराज आणि संभाजीराजे मोठ्या पेटाऱ्यांमधनं बाहेर पडले. काही समकालीन स्तोत्रांमध्ये मात्र ते पेटारे टोपल्या किंवा सामानाच्या वाहतुकींचा उपयोग करून पहाऱ्यातून बाहेर निसटल्याचे उल्लेख आहेत. इतिहासकार जदुनाथ सरकार, गो. स. सरदेसाई आणि इतर संशोधकांनी उपलब्ध स्तोत्रांचा अभ्यास करून असे मत मांडले आहे की नेमकी पद्धत काहीही असली तरी सुटका अत्यंत नियोजनबद्ध आणि गुप्त होती. हवेलीच्या आत हिरोजी फर्जत महाराजांच्या वेशात पलंगावरती पडून राहिले होते. बाहेरून पाहणाऱ्यांना पहारेकऱ्यांचा सर्व काही नेहमीप्रमाणे दिसत होते. दरम्यान खरी हालचाल हवेलीच्या बाहेर सुरू झाली होती. प्रत्येक क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. एका क्षणाची चूक झाली असती तरी संपूर्ण योजना कोसळली असती. शिवाजी महाराज हवेलीबाहेर सुरक्षितपणे पोचले आणि आग्र्यापासून दूर जाण्याचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सोपा नव्हता. औरंगजेबाला सुटकेची बातमी कळताच संपूर्ण राज्यात शोध मोहीम सुरू होणार होती. त्यामुळे महाराजांनी मुख्य रस्ते टाळले. अनेक ठिकाणी त्यांनी वेषांतर केलं. काही स्तोत्रानुसार त्यांनी साधू किंवा बैरागीचा वेश धारण केला. काही ठिकाणी सामान्य यात्रेकरू म्हणून प्रवास केल्याचा उल्लेखही आढळतो. निश्चित तपशील वेगवेगळा असला तरी त्यांनी सतत मार्ग बदलत गुप्त संपर्काचा वापर करत दक्षिणेकडे वाटचाल केली. संभाजीराजांच्या बाबतीतही इतिहासात वेगवेगळ्या नोंदी आहेत. काही स्तोत्रानुसार सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आणि नंतर ते स्वतंत्रपणे स्वराज्यात परतले. कारण एका ठिकाणी दोघेही पकडले गेले असते तर स्वराज्याचं भविष्य धोक्यात आलं असतं. त्यामुळे महाराजांनी अत्यंत दूरदृष्टीने निर्णय घेतल्याचे अनेक इतिहासकार मानतात. काही दिवसांनी औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी महाराजांच्या खोलीत जाऊन पाहिलं. चादर उचलली असता त्यांना शिवाजी महाराज दिसले नाहीत. तेव्हा संपूर्ण हवेलीमध्ये एकच खळबळ उडाली. पहारेकरी घाबरले. अधिकाऱ्यांनी तातडीनं बादशाला बातमी दिली. औरंगजेब संतापानं अक्षरशः पेटून उठला. इतक्या कडक पहाऱ्यातून शिवाजी महाराज कसे निसटले? कोण मदत करत होतं? कोणत्या अधिकाऱ्यानं निष्काळजीपणा केला? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चौकशी सुरू झाली. अनेक सैनिकांना शिक्षा झाली. काही सैनिकांवरती संशय घेतला गेला. रामसिंग याच्यावरही काही प्रमाणात जबाबदारी टाकल्याचे उल्लेख काही ऐतिहासिक स्तोत्रांमध्ये सापडतात. औरंगजेबानं संपूर्ण उत्तर भारतात संदेश पाठवले. प्रत्येक चौकीला, प्रत्येक सुभेदाराला आणि प्रत्येक फौजदाराला आदेश देण्यात आले की शिवाजी महाराजांना कोणत्याही परिस्थितीत पकडावे. नद्या, घाट, जंगलातील मार्ग आणि व्यापारी रस्त्यांवरती पहारा वाढवण्यात आला. पण तोपर्यंत शिवाजी महाराज मुघलांच्या हाताबाहेर गेले होते. अनेक आठवड्यांच्या अत्यंत धोकादायक प्रवासानंतर
अखेर शिवाजी महाराज सुरक्षितपणे स्वराज्यात पोचले. त्यांच्या आगमनाची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लाट उसळली. अनेकांना वाटत होतं की महाराज कदाचित परत येणारच नाहीत. पण त्यांनी केवळ परत येण्यात यश मिळवलं नाही, तर मुघल साम्राज्याच्या अभेद्य वाटणाऱ्या व्यवस्थेतील सर्वात मोठी कमजोरी जगासमोर आणली. आग्र्यातून सुटका हा केवळ थरारक प्रसंग नव्हता, त्याचे राजकीय परिणाम अत्यंत दूरगामी होते. औरंगजेबाची प्रतिष्ठा डागाळली. ज्याच्या साम्राज्यातून एक कैदी सुद्धा पळू शकत नाही अशी प्रतिमा असलेल्या बादशहाच्या राजधानीतून शिवाजी महाराज सुटले होते. या घटनेमुळे संपूर्ण हिंदुस्थानात शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेची आणि धाडसाची चर्चा सुरू झाली. स्वराज्यात परतल्यानंतरही महाराजांनी वेळ वाया घालवला नाही. पुढील काही वर्षात त्यांनी पुन्हा सैन्य उभारलं, गमावलेले अनेक किल्ले परत जिंकले आणि 1674 मध्ये रायगडावरती वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून छत्रपती ही पदवी धारण केली. आग्र्यातील अपमानानंतर अवघ्या काही वर्षात त्यांनी स्वतःला स्वतंत्र हिंदू सम्राट म्हणून सिद्ध केले. आज राजस्थानच्या बिकानेर अभिलेखागारात जतन केलेले प्रकालदास यांचे वकील रिपोर्ट, फारसी इतिहास ग्रंथ, मराठी बखरी आणि इतर समकालीन दस्तावेज एकत्र वाचले तर एक गोष्ट स्पष्ट होते की शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते की मित्र, शत्रू आणि तटस्थ निरीक्षक अशा सर्वांची त्यांच्या धैर्य, स्वाभिमान आणि असामान्य बुद्धिमत्तेची दखल घेतली आहे. इतिहास हा केवळ पराक्रमाचा नसतो, तो पुराव्याचाही असतो. म्हणूनच आज नवीन दस्तावेज समोर येत आहेत, नवीन संशोधन होत आहेत आणि आपल्या इतिहासातील अनेक अज्ञात पैलू उलगडत आहेत. बिकानेरसारख्या अभिलेखागारामध्ये जतन केलेले हे दस्तावेज आपल्याला सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ दंतकथा नाही, तर समकालीन पुराव्यांनी सिद्ध झालेला इतिहास आहे. म्हणूनच आग्र्याचा प्रवास हा फक्त एका राजाचा प्रवास नव्हता, तो स्वाभिमानाचा प्रवास होता. दरबारातील अपमान हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नव्हता, तो स्वराज्याच्या सन्मानाचा प्रश्न होता. आणि आग्र्यातून झालेली सुटका ही केवळ एका कैद्याची सुटका नव्हती, ती बुद्धी, धैर्य, संयम आणि अद्वितीय नेतृत्वानं मिळवलेला असा विजय होता, ज्यानं मुघल साम्राज्याच्या इतिहासावरती कायमची छाप उमटवली होती.